सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये। आज थोडा बाईकवरती जाता जाता व्लॉगची स्टार्टिंग करतोय आणि तुम्ही मला माहिती आहे ड्रोन शॉट्स बघण्यासाठी या व्हिडिओवरती आलेले आहात। आपण पण पहिल्यांदाच ड्रोन परचेस करतोय। आता इथे सध्या काही सांगत नाही जास्त, थोडं पुढे गेल्यावरती सांगतो, कारण मला त्या ठिकाणी पोचायचं होतं 11 वाजता आणि 11:30ला मी घरातून निघतोय। लेट लतीफ ओके। तर आपल्यासोबत आज श्रेयस आहे, श्रेयस आणि मी चाललोय DJI Mini 2 घेण्यासाठी। आधी इथून पुढे निघूयात, त्यानंतर बाकीच्या गोष्टी करूयात, कारण पहिले रस्ता कव्हर करायचा आपल्याला। आणि बाय द वे आपण चाललोय पनवेलमध्ये। ओके ओके चलो। पनवेल 7 किलोमीटर। जरा इथं मॅप लावला, जिथे आपल्याला जायचं तिथे, म्हणजे त्या ठिकाणाचा। इथून चढू वरती आणि या रोडने रिटर्न। Few moments later. फाइनली अपनी चिड़िया आ चुकी है अपने घर पे। हाँ, तर फायनली DJI Mini 2 इज हियर। इथे USB ठेवली आहे आणि असं उघड्या आपण त्याला ओपन केल्या सर्वात आधी हा येतो RC। अशा प्रकारे खाली इथे त्याच्यात जॉयस्टिक्स, म्हणजे जॉयस्टिक्सच्या स्टिक्स आहेत, एक राईट साईडला आणि एक जाते लेफ्ट साईडला। असा काहीसा जॉयस्टिक आहे। बघायला गेलं तर इथे सिनेमॅटिक मोड, सेंटरला नॉर्मल मोड आणि राईट साईडला घेतला तर स्पोर्ट्स मोड आहे। असा आपण नॉर्मली, म्हणजे आता तर मी तर बिगिनर आहे त्यामुळे मी नॉर्मललाच उडवणार आहे। आणि सर्वात आधी हा येतो पॉवर बन ऑफ, म्हणजे पॉवर ऑन ऑफ बटन। सिंगल टॅप करून प्रेस करून ठेवल्यावरती असा आवाज येतो, त्यानंतर हा झाला चालू। सेम तसाच 1 टॅप करून पॉवर बटन दाबून ठेवायचं, ऑफ होतो। त्यानंतर येतो हा बॅटरी पॅक। खरं तर हा DJIचा फ्लायमोर कॉम्बो आहे, त्यामुळे त्याच्यासोबत हे डाग वगैरे तुम्हाला दिसत असतील ते मी आज खूप जास्ती उडवलं त्याला। बॅटरी म्हणजे हा पॅक खाली ठेवलेला जमिनीवर, त्यामुळे डाग लागलेत। आणि हा 3 बॅटरीसोबत येतो आणि इथं टॅप केल्यानंतर किती चार्जिंग आहे दाखवता येते। 90% चार्जिंग आहे, हा भरलेला आहे। तर पुढे याच्या गोष्टी करू। आणि त्यानंतर लास्टला येतो आपला हा DJI Mini 2 असा। सर्वात आधी 1, मग 2, 1 मग 2 अशा हे 4 विंग्स म्हणू शकतो किंवा लेग्स म्हणू शकतो। आणि हे प्रोफेलर्स, असा काहीसा हा ड्रोन आहे। हे बघा, लाईट वेट, अंडर 249 ग्राम्स। आणि हे आहे लेन्स कवर, म्हणजे गिम्बलचं कवर। अशा पद्धतीने हे निघतं। तर हा आहे असा हा कॅमेरा। आणि ह्याच्याच बॅक साईडला आल्यावरती हे असं ओपन केलं, त्याच्यामध्ये बॅटरी टाकायची असते यातली। आणि खाली बघायला तर इथं मेमरी कार्डची एक जागा आहे, स्लॉट आहे। आणि इथे टाईप सीचा, म्हणजे टाईप सीचा का दिला याचं कारण म्हणजे इथून डायरेक्टली आपण बॅटरी, जर एक सिंगल बॅटरी असेल तर इथून चार्ज करू शकतो याला डायरेक्ट। किंवा प्रोफेलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल इन केस ऑफ ॲक्सिडेंट केसमध्ये, तुमचा जर ड्रोन क्रॅश झाला असेल तर हा स्क्रूड्रायव्हरने हे जे स्क्रूज आहेत ना खोलण्यासाठी त्याचा वापर होतो। आणि हे एक्स्ट्रा प्रोफेलर्स आहेत आणि त्याचसोबत जॉयस्टिक्सची हे एक्स्ट्रा स्टिक्स आहेत, त्यासुद्धा दिलेल्या आहेत। मायक्रो USB to USB-C आणि USB-C to लाईटनिंग पोर्ट अशा USB दिल्यात। आणि ही आहे C to C, आता ही मी जी यूज करतोय ती वाली। त्याचबरोबर आपण हे एक लँडिंग गिअरसुद्धा घेतलेलं आहे। असं चारी साईडनी ओपन होतं, हे बघा असं काहीतरी हे लँडिंग गिअर आहे। म्हणजे असा, म्हणजे माझ्या हातावर तर नाही लँड होणार, पण असा काहीसा हा आहे। ओके। आणि त्याचबरोबर हे असे 2 प्रोफेलर गार्ड्स आहेत, म्हणजे कुठला क्रॅश नको व्हायला, क्रॅश झाला तरी जे प्रोफेलर्स आहेत त्यांना काही नुकसान नको होण्यासाठी हे पूर्ण ड्रोनलाच एक प्रकारे प्रोटेक्ट करतं। तर हे असे 2 त्यासोबत मिळालेत मला। आणि त्या सगळ्या गोष्टी कॅरी करण्यासाठी ही DJIची एक बॅग आहे। त्याच्या आतमध्ये बघा अशा प्रकारे सगळं सामान राहतं। इथे ड्रोनचे पुस्तक आहेत, पुस्तकच म्हणू शकतो, ते आपण आधी वाचलेली आहेत।
याची काही गरज नाही. आणि आता एक काम करू, बाकीच्या गोष्टी बाहेर जाऊनच करू, कारण ड्रोन आपण पहिला टेक ऑफ केल्यानंतर किती काय आपल्याला तयारी करायला लागेल आणि आपला ड्रोन शिकायला लागेल ते समजेल. तर आधी बाहेर जाऊ आणि ड्रोन टेक ऑफ करूयात. ओके, आता असा कॅलिब्रेट कम्प्लीट झाला. तिकडे नको, इकडे ये भाई, भाई इकडे ये. आणि इथे दाखव बाई, मला पण दाखव बाई, कंट्रोल लॉस झालेला. बोल बाई हे बघा, ह्याच्यात बघा, दाखव जरा इकडे दाखव, पूर्ण कंट्रोल लॉस आहे. आणि पहिलाच फ्लाय जे काय बोलते त्याला, रिटर्न टू होम. माझा फोन मधनं कनेक्शन गायब झालेलं, पण रिटर्न टू होमच्या याच्यामुळे बाई ड्रोन रिटर्न आलाय. आत्ताच ते झाला विषय की तो हरवलेला ड्रोन, आणि लगेच त्याला आणल्या अपडेट आलाय. मे बी अपडेटच्या म्हणजे अपडेट आल्यामुळे असं झालं असेल, लॉस झाला असेल कनेक्शन. इतकंच. आणि कसे वाटले ड्रोन शॉट्स, आणि म्हणजे चांगले मे बी नसतीलच, कारण मी फर्स्ट टाइम ड्रोन फ्लाय करत होतो. 2 दिवस झाले मी फ्लाय करतोय, टेस्टिंग करतोय की कसं काय उडवता येईल आपल्याला, की अजून किती शिकायचंय. खूप काही गोष्टी कळाल्या. फर्स्ट फ्लायमध्येच माझे समजून जा कपाळात गेल्या होत्या. ड्रोनची आणि जो रिमोट आहे RC आहे त्याची कनेक्शन जे आहे त्याचं फ्रिक्वेन्सी ती 2.5 GHz आणि 5 समथिंग आहे, आणि ड्युअल बँड म्हणजे ऑटो. तर मी त्याच्यावरती पहिले फ्लाय केला, तर तो सरळ हवेत मी म्हणजे प्रॉपर फ्लाय होत होता.
आणि अचानक RCचा कंट्रोल गेला. नंतर मी थोडी रिसर्च केल्यानंतर समजले की 2.5 GHzवरती जर यूज केला तर ठीक आहे, नॉर्मली उडू शकतो आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही, अशा RC जास्ती डिस्कनेक्ट होत नाही. तर तो झाला आणि आज 1-2-3 तास प्रॉपर मी तिन्ही बॅटऱ्या ड्रेन करून झाल्यात, म्हणजे समजून आलं की कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती उडवायचं आहे. तर ठीक आहे, हा फक्त अनबॉक्सिंग आणि थोडे टेस्टचा व्लॉग होता. आता येणाऱ्या सगळ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ड्रोन शॉट्स बघायला मिळतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.